मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरच्या शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यामध्ये खळबळ उडाली होती आणि आता त्याबद्दल सादर करण्यात आलेल्या अहवालामधून पुतळा उभारतानाच अनेक चुका झाल्या होत्या हे आता स्पष्ट झालेलं आहे। पुतळ्याला चढलेला गंज, चुकीचं डिझाईन आणि चुकीचं वेल्डिंग यामुळे पुतळा कोसळला असा ठपका या अहवालामधून ठेवण्यात आलाय। पुतळ्याच्या दुर्घटनेच्या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने 16 पानी अहवाल राज्य सरकारकडे सादर केलाय। भारतीय नौदलाचा 20 वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमोडोर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली होती। तर राज्य सरकारकडे सादर झालेल्या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलंय बघूयात। पुतळ्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आलेली नाही असा ठपका ठेवण्यात आला। तर ही जबाबदारी होती सार्वजनिक बांधकाम विभागाची। पुतळ्याला अनेक ठिकाणी गंज चढला होता हा ठपका आहे। ही जबाबदारी होती मूर्तिकार जयदीप आपटे याची। गंज चढत असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष झालं याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे। पुतळा बनवत असताना चुकीच्या पद्धतीने वेल्डिंग केलं गेलं याची जबाबदारी मूर्तिकार आपटे याची होती। पुतळ्याच्या डिझाईन मध्ये सुद्धा चुका होत्या। स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील याची जबाबदारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।